पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। एकनाथ शिंदेंचा चेहरा समोर करूनच विधानसभा निवडणुका लढवल्या जाणार। शहा आणि फडणवीसांनीही शिंदेंच्याच चेहऱ्यावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलंय संजय गायकवाडांचं वक्तव्य। विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार, शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदेंचं वक्तव्य। मदतीचा हात एकनाथ अशा आशयाचे मुंबईत सर्वत्र बॅनर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून बॅनरबाजी, तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशा आशयाचीही बॅनरबाजी। मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना, यावर फडणवीसांचं मत काय? आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री म्हणून शिंदे स्वतःचा चेहरा समोर आणतायत, रोहित पवारांचं वक्तव्य। समृद्धी महामार्गामुळे मुख्यमंत्री शिंदेची समृद्धी वाढली, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर मागणी नसतानाही शक्तीपीठ महामार्गाचा घाट कशाला? राजू शेट्टींचा सवाल। ठाकरे गटाकडे काँग्रेसची तात्पुरती वोट बँक, मतांमुळे आलेली ही सूज जास्त काळ टिकणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह काँग्रेसवर निशाणा। ठाकरे गट म्हणजे लेना बँक आहे, ठाकरे गटाचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलंय, त्यांना खोक्याशिवाय दुसरं काही समजत नाही, मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका। आरोप करणाऱ्यांना मी आरोपाने उत्तर देत नाही, ठाकरेंच्या लखनौमधील 200 एकर जागेबाबत माझ्याकडे सगळी माहिती, योग्य वेळी मी सगळं बोलेन, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। विधान परिषद पदवीधर शिक्षक मतदारसंघात आज मतमोजणी, अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई पदवीधरच्या निकालावेळी ठाकरे गट अलर्ट, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई मतमोजणी केंद्रावर, लोकसभेतील अमोल कीर्तीकरांच्या निकालाचा ठाकरे गटाला धसका। पेपरफुटीचा कायदा कधी आणणार? रोहित पवारांचा सवाल, तर याच अधिवेशनात पेपरफुटीचा कायदा आणणार, फडणवीसांचं उत्तर। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता, महायुतीकडे 8 तर महाविकास आघाडीकडे 2 उमेदवारांपुरती मते। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना संधी मिळण्याची शक्यता, उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता। मूळ राष्ट्रवादी पक्षाची कागदपत्र चोरणाऱ्याला अजित पवारांकडून विधान परिषदेचं गिफ्ट, रोहित पवारांचा शिवाजीराव गर्जेंसह अजित पवारांवर निशाणा। भाजपा आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका, कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप, याचिकेद्वारे चौकशीची मागणी, 3 जुलैला सुनावणी। माझ्यावरील आरोप खोटे, कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी, सरकारनं तातडीनं चौकशी करावी, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। रणजित निंबाळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे पोलिसांच्या जाळ्यात, हत्येप्रकरणी आतापर्यंत काकडे कुटुंबातील 3घांना अटक। बबन गीतेंना हत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, परळीतील सरपंच हत्या प्रकरणावरून रोहित पवारांचा आरोप। सरकार विरोधात संसद भवनात विरोधकांचं आंदोलन, राहुल गांधीसह विरोधी खासदार सरकार विरोधात आक्रमक, सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप। नीट परीक्षा घोटाळ्यावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, लोकसभा अध्यक्षांनी नीट परीक्षा घोटाळ्यावर चर्चेला परवानगी नाकारली। बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत, जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करून बाईक रॅली काढत स्वागत, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती। गोंदियामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचा वाढदिवस 101 झाडे लावून साजरा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। पुणे शहरात युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी सौरभ आमराळे यांची नियुक्ती, देशभरात विविध ठिकाणी युवक काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांच्या बदल्या, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बदल्या। 7 राज्यातील विधानसभेच्या 13 जागांसाठी 10 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार, पश्चिम बंगाल 4, हिमाचल प्रदेश 3, उत्तराखंड 2 जागांसाठी पोटनिवडणूक, तर बिहार, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 जागांसाठी लढत। नागपुरात अवैध पब आणि बार विरोधात आंदोलन, अवैध पब आणि बार विरोधात अजित पवार गट रस्त्यावर उतरला। फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून सोलापुरात रिक्षाचालक आक्रमक, 6000 रिक्षाचालक 16 तारखेला मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार, रिक्षाचालकांचा इशारा। माढा शहरातील विकास कामांची आमदार बबनराव शिंदेंकडून पाहणी, दर्जेदार काम करा, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना। अंबानी कुटुंबानं नेरळमधील कृष्णकाली मंदिराचं दर्शन घेतलं, काली मंदिरात अंबानी कुटुंबियांकडून पूजा, 12 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह। पुण्यातील भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार।
संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी। पालखीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी।